नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण लोकप्रशासनातील नीतीशास्त्र आणि शासनकारभारातील सचोटी हे आपलं शेवटचं प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. आणि त्या शेवटच्या प्रकरणातील आजचं हे शेवटचं लेक्चर असणार आहे. आणि त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्र हे हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे. त्या अगोदर एकदा आपण आपल्या अभ्यासक्रमावरून नजर घेऊयात. या इथीच्या नोट्स तुमच्याकडे असतील सगळ्यांकडे. ही आपली अनुक्रमणिका आहे. त्यामधल्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. आपण शेवटच्या टॉपिक वरती आलेलो आहोत की आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्र. ठीक आहे. या सर्व बाबी आपल्या अभ्यासून झालेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतल्या असतील. त्याची पुन्हा एकदा उजळणी करा. त्यामध्ये तुम्हाला कुठं काय अडचण असेल तर ती मला विचारा. या संबंधीचे सगळे पीवायक्यू होम असाइनमेंट सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आपण आपला अभ्यासक्रम बघूयात की त्यातल्या कोणत्या गोष्टी राहिल्यात. ठीक आहे. आपण मराठीतून अभ्यासक्रम बघूयात. ठीक आहे. हे जे काय आहे नीतीशास्त्र आणि मानवी संवाद त्यातले सगळे टॉपिक आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर वृत्ती हा चॅप्टर आपण व्यवस्थितरित्या अभ्यासला. यातले सगळे घटक नैसर्गिक क्षमता अभ्यासला. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे बघितलं. हे नैतिक विचारवंत आणि त्यांचं योगदान हाही चॅप्टर आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक किंवा नागरी सेवेतील मूल्य काय आहेत आणि लोकप्रशासनातील नीतिमत्ता काय आहे ह्याही गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे. आणि शासन कारभारातील सचोटी. मग यामध्ये आपण ही नैतिकता नैतिक दुविधा काय आहे हे अभ्यासलं. त्यानंतर कायदा नियम नियमन विवेक हे आपण मला वाटतं पहिल्या चॅप्टर म्हणण्यापेक्षा आपण जे काही VAME अभ्यासलं होतं त्याच्यामध्ये आपण कायदा आणि नीतीशास्त्र यांच्यामधला फरक आणि नीती कायदा हा तुमच्या अयोग्य कृत्यांना रोखणारा कसा संरक्षणाची पहिली फळी असतो या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. किंवा विवेक तुमच्या अंतरात्म्याचा आवाज हे तुमच्या म्हणजे तुमची नीतिमत्ता कसं ठरवत असतं किंवा सदस्य विवेकाचं जे अरिष्ट आहे ते काय आहे या बाबी आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. त्यानंतर शासन कारभारात नैतिकता नैतिक मूल्यांना मजबूत करणं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे हा जो काही अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे तो फक्त आपला राहिलेला आहे आणि तो आज आपण अभ्यासणार आहोत. काय आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधी म्हणजे फॉरेन फंडिंग असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशनशिप असेल त्यामधलं एथिकल इश्यूज काय आहेत. इंटरनॅशनल रिलेशन मधले एथिकल इश्यूज आणि इंटरनॅशनल किंवा फॉरेन फंडिंग मधले एथिकल इश्यूज. ठीक आहे. त्यानंतर ही जी काही शासन कारभाराची सचोटी आहे हा चॅप्टर देखील आपण सगळा अभ्यासला आहे की लोकसेवा म्हणजे काय शासन कारभार सचोटीचा तात्विक आधार काय आहे. त्यानंतर ही जी काही इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे माहितीची देवाणघेवाण माहिती अधिकार कायदा पारदर्शकता उत्तरदायित्व RTI या गोष्टी आपल्या अभ्यासून झाल्या. आचारसंहिता नेतृत्व संहिता त्यानंतर सिटीझन चार्टर असेल वर्क कल्चर असेल त्यानंतर जी सर्व्हिस डिलिव्हरी आहे ती त्यानंतर सार्वजनिक निधीचा विनियोग आणि भ्रष्टाचार हे सगळे टॉपिक आपले अभ्यासून झालेले आहेत. फक्त आपला हा एवढा टॉपिक राहिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यासक्रमातील सर्व टॉपिक आपले शिकून झालेले आहेत. त्यांची पुन्हा पुन्हा उजळणी करा. त्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या बोटावरती आणा. जे UPSCचे मागचे 10 वर्षांचे 12 वर्षांचे प्रश्न आहेत ते सगळे ह्या अभ्यासक्रमाला लिंक करून बघा. त्यानंतर तुम्हाला अजून अभ्यासक्रमावरती चांगला होल्ड येणार आहे. कन्सेप्टवरती चांगला होल्ड येणार आहे. ठीक आहे. त्या दृष्टीने तुमच्या तयारीला अजून पुढे नेणं गरजेचं आहे. क्लिअर. मग आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्र आणि फॉरेन फंडिंग मधले इश्यूज काय आहेत हे बघूयात. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा काय सिलेबस आहे तो राहिलेला आपला इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग. काय आहे की आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधी यांमधली नैतिक समस्या काय आहेत एवढा टॉपिक आपला राहिलेला आहे तो आज आपण बघूयात. क्लिअर. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्र हे प्रकरण किंवा हा टॉपिक आपण आज अभ्यासूयात.
आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र, इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स. वर्गणी तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरून? त्याच्यामध्ये काय असेल की आंतरराष्ट्रीय संबंधातील मुद्द्यांना नीतिशास्त्र लागू करणं. मग आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे नैतिक मुद्दे असतील, ज्या नैतिक समस्या असतील, त्यांना नीतिशास्त्र लागू करणं म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र. ठीक आहे. म्हणजेच काय की एखाद्या देशाला, एखाद्या राष्ट्राला त्याचे परराष्ट्र संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हाताळताना, परराष्ट्र म्हणजे इतर देशांबरोबरचे संबंध, त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध हाताळताना ज्या नैतिक दुविधांना, इथिकल डिलेमाज किंवा प्रॉब्लेम्स सामोरे जावे लागते, त्याला नीतिशास्त्र लागू करणं किंवा नीतिमत्तेचं तत्व लागू करणं. ठीक आहे. एखाद्या राष्ट्राला त्याचा आंतरराष्ट्रीय संबंध हाताळताना ज्या नैतिक दुविधांना सामोरं जाताना नीतिमत्तेचं तत्व लागू करणं किंवा नीतिशास्त्र लागू करणं. ठीक आहे. लागू करणे म्हणजेच काय? आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांना नीतिशास्त्र लागू करणं. मग आंतरराष्ट्रीय संबंध किंवा देशाच्या परराष्ट्र व्यवहारामध्ये असे कोणते संबंध असतात की ज्यांना आपण नीतिशास्त्र लागू करतो? तुम्हाला माहित असेल की जसं की निर्वासितांची समस्या असेल, ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक घडामोड आहे. निर्वासित, रेफ्युजी क्रायसिस, ही बांगलादेशमधून नव्हे तर म्यानमारमधले जे काही अल्पसंख्याक आहेत की काय म्हणतात की मुस्लिम अल्पसंख्याक, रोहिंग्याज. माहिती तुम्ही हा शब्द ऐकलाय की रोहिंग्या हे म्यानमारमधले अल्पसंख्य आहेत ज्यांच्यावरती म्यानमारमध्ये अत्याचार होत आहे, त्यांच्या जीविताची सुरक्षा धोक्यात आहे. अशा वेळेस त्यांनी त्यांच्या देशामधून पलायन केलेलं आहे आणि ते राष्ट्रहीन म्हणजे त्याला काय नेशनलेस आणि होमलेस बनलेले आहेत. त्यांना राज्य नाहीये, स्वतःचं घर नाहीये, स्वतःचं राज्य नाहीये, म्हणजे राज्यविहीन आणि घर विहीन ते बनलेले आहेत आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन जीविताच्या सुरक्षेसाठी ते आश्रयाच्या शोधात आहेत. त्यावेळेस ते बांगलादेश असेल, भारतामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ठीक आहे. मग ही काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधातील एक घडामोड. मग ही समस्या आहे नैतिक दुविधा, याला नीतिशास्त्र लागू करणं म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र. मग ह्या निर्वासितांच्या बाबतीत, ह्या रोहिंग्या निर्वासितांच्या बाबतीत काय नैतिक दुविधा आहे? काय आहे? तुम्हाला काय वाटतं? की एका बाजूला भारत काय म्हणतो की भारताची राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं हे जे रोहिंग्या आहेत ते आपल्या सुरक्षेला धोका आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण रोहिंग्यांना घेऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला काय कारण दिलं जातं की भारताची संसाधनं जी आहेत ती मर्यादित आहेत. ठीक आहे. संसाधनं मर्यादित आहेत, त्यावेळेस आपण ती निर्वासितांवर, परकीय देशांच्या नागरिकांवर का खर्च करावीत? पण दुसऱ्या बाजूला त्याच्या समर्थनार्थ देखील काही मुद्दे दिले जातात की मानवी हक्क महत्वाचे आहेत, त्यांचं उल्लंघन करता कामा नये. हे निर्वासित त्यांच्या जीविताचं म्हणजे त्यांचा जीव मुठीत धरून इकडे आलेले आहेत, त्यांना तात्पुरता आसरा देणं हे आपलं कर्तव्य आहे. भारत वसुधैव कुटुंबकमच्या वल्गना घोषणा करत असतो की हेची म्हणजे काय, हे काय म्हणतात त्याला, हेची काय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात प्रसाधनामध्ये? हम्म सॉरी मला काय आठवेना. पण आपण आपली जी काही तत्व आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण बाजूने युक्तिवाद काय म्हणू शकतो की भारताचं वसुधैव कुटुंबकमचं तत्व किंवा सर्व सुखीनं भवंतु असं आपण म्हणतो, ही जी तत्व आहेत किंवा हे ईश्वची घरं म्हणजे हे सर्व ईश्व किंवा ज्ञानेश्वर माऊली हे संपूर्ण जगासाठी पसायदान मागतात. मग ह्या सर्व गोष्टी काय आहेत की आपल्या G20चं जे ब्रीदवाक्य होतं की एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एकच भविष्य आपल्या सर्वांचं आहे. मग असं जर असेल तर आपण निर्वासितांच्या बाबतीत भेदभाव का करत आहोत? मग त्यांना त्यांचा जीव धोक्यात असताना आपण आसरा देणं, तात्पुरतं त्यांना सहाय्य करणं हे आपलं कर्तव्य नव्हे का? मग त्यांना आपण ते आलेले असताना त्यांना आसरा न देता त्यांना माघारी पाठवणं हे योग्य नसल्याचं काही जण म्हणतात.
ठीक आहे. म्हणजेच हे काय आहे, आंतरराष्ट्रीय संबंधातील एक घडामोड, रोहिंग्या निर्वासित आणि त्यांना नीतीशास्त्र लागू करणं. ठीक आहे, त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्र असं म्हणतो. क्लिअर आहे. मग बहुतेक देश हे नैतिक तत्व, मूल्य हे उचलून धरत असल्याचा कायम दावा करत असतात. मात्र प्रत्येक म्हणजे ते जेवढं होईल तेवढं त्या नैतिक मूल्यांना उचलून धरण्याचा प्रयत्न करत असतात, सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण काही वेळेस असं होतं की त्यांना त्यांच्या राष्ट्रहितार्थ म्हणजे राष्ट्रीय हिताचं संरक्षण करण्याला प्रत्येकच वेळेस नैतिक मूल्यांचं पालन करणं शक्य होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. रशियाला जे युक्रेनवरती आक्रमण करावं लागलं राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं. मग ह्या सगळ्या गोष्टी की त्यांना नैतिकतेपासून दूर जावं लागलं, नैतिक मूल्यांपासून, की युद्ध करणं ही चांगली गोष्ट नव्हे, मात्र तो करणं भाग पडणं. ठीक आहे. या गोष्टीचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतीशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे. म्हणजेच काय की बहुतेक देश जरी नैतिक मूल्यांप्रती कमिटमेंट शो करत असले तरी प्रत्येकच वेळेस त्यांना ती नैतिक मूल्य उचलून धरणं शक्य होत नसतं. त्यांच्या राष्ट्रहितानुसार त्यांना काम करावं लागतं आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या नैतिक मूल्यांनुसार मार्गदर्शित होऊन कृती करणं हे अनेकदा कठीण जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणजेच काय की काही बाबतीमध्ये आपण नैतिक मूल्य पाळू शकतो आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये देखील, पण काही बाबतीत ते पाळणं शक्य होत नाही. मग हे जे काही आंतरराष्ट्रीय संबंधातील या ज्या नैतिक समस्या आहेत त्यांच्याकडे पाहण्याचे, त्या सोडवण्याचे आपल्याला 3 दृष्टिकोन पाहायला मिळतात. ठीक आहे. 3 दृष्टिकोन जे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दृष्टिकोन आहेत, की आंतरराष्ट्रीय किंवा आयआर मधील ज्या नैतिक दुविधा आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधातील नैतिक दुविधा, मोरल डिलेमाज यांना सोडविण्याचे मार्ग किंवा दृष्टिकोन. ठीक आहे. यामध्ये पहिला मार्ग आहे तो म्हणजे वास्तववादी, वास्तववादी दृष्टिकोन. हा वास्तववादी दृष्टिकोन राजकारणाकडे, आंतरराष्ट्रीय संबंधाकडे सत्तेसाठी चाललेला अविरत खेळ म्हणून पाहतो, की आपण सर्व देश हे सत्तेसाठी झगडत आहेत. प्रत्येकाला त्याची सत्ता वाढवित न्यायची आहे, स्वतःची सुरक्षा वाढवायची आहे, स्वतःचं धुरीणत्व स्थापित करायचं आहे. ठीक आहे. असा ह्या दृष्टिकोनाचं मत राहतं आणि त्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन असं म्हणतो की देश त्याचं परराष्ट्र धोरण आखत असताना, त्याचं धोरण ठरवत असताना राष्ट्रहिताला सर्वाधिक महत्व देतो, नॅशनल इंटरेस्टला. राष्ट्रीय हित, राष्ट्रीय हित हे सर्वाधिक महत्वाचं आहे. जी नैतिक मूल्य आणि तत्व आहेत ती दुय्यम आहेत. नैतिक मूल्य असतील, तत्व असतील, ती काय आहेत, दुय्यम आहेत. आणि हे राष्ट्रहित आहे ते सर्वतोपरी महत्वाचं आहे आणि त्यालाच प्रथम प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं वास्तववादाचं मत आहे. आणि मग तो निर्वासित, जे रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत तो काय म्हणेल की राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहे आणि त्यामुळं रोहिंग्या निर्वासितांना आसरा देणं योग्य नाही. कारण की या वास्तववादामध्ये नैतिक मूल्य किंवा तत्व ही दुय्यम आहेत. मग भारतानं जे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचं कृत्य केलं त्याचं वास्तववादानुसार समर्थन केलं जाणार, की आपल्या काय म्हणूयात की आपल्या देशासाठी जर कोणी त्रासदायक असेल, आपल्या देशाला जर सुखानं कोणी राहू देत नसेल, तर अशा आपल्याला जर कोणी खोडी करत असेल तर आपणही त्यांच्या म्हणजे दुसऱ्या देशाच्या सीमाक्षेत्रात जाऊन देखील दहशतवादी तळांवरती हल्ला करणं हे योग्य आहे. वास्तववादी दृष्टिकोनातून जर बघितलं की आपलं राष्ट्रीय हित कशामध्ये आहे, आपल्या राष्ट्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यामध्ये, आणि ती करण्यासाठी आपल्याला ती ऍक्ट करावी लागत आहे, त्यामुळे ती योग्य आहे असं वास्तववाद म्हणेल. दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे आदर्शवादाचा. ठीक आहे. आयडियलिझम, याला म्हणतात रिअलिझम. आदर्शवादी दृष्टिकोन, हा आदर्शवादी दृष्टिकोन हा नैतिक मूल्य आणि तत्वांना सर्वाधिक महत्व देतो, की देश त्यांचं परराष्ट्र धोरण आखताना देशानं नैतिक मूल्यांना, तत्वांना प्राधान्य द्यावं. ठीक आहे. असं या दृष्टिकोनाचं मत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की देशानं त्याचं हे जे काही राष्ट्रीय हित आहे ते स्वार्थी असतं आणि त्या स्वार्थी राष्ट्रीय हिताच्या ऐवजी शांतता असेल, त्यानंतर मानवी हक्क असतील, जागतिक न्याय असेल किंवा वसुधैव कुटुंबकम असेल, यांसारख्या मूल्यांना महत्व द्यावं
प्राधान्य द्यावं असं या दृष्टिकोनाचं मत आहे. आणि या दृष्टिकोनानुसार जर आपण रोहिंग्या निर्वासितांकडे बघितलं तर ते म्हणतील रोहिंग्यांचा जीव संकटात आहे, त्यांना आसरा देणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यांच्या मानवी हक्कांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजेच आदर्शवाद हा नैतिक मूल्य आणि तत्वांना प्राधान्य देत असतो, राष्ट्रहिताला स्वार्थी समजून त्याला दुय्यमत्व देत असतो. ठीक आहे, हा आदर्शवाद आहे. आपलं जे काही चीनच्या बाबतीत पंचशील धोरण होतं हे नेहरूंच्या आदर्शवादातून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, की चीन बरोबर आपण 1954ला पंचशील करार केला, की एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणं असेल, एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणं असेल. ठीक आहे, या बाबी या आदर्शवादातून आलेल्या आहेत. त्यानंतर आपलं भारताचं जे काही नामचं धोरण होतं, नामचे धोरण, नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट, अलिप्ततावादी चळवळ, ही दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन गटात विभागलं गेलं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही देशांचा गट आणि सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी देशांचा गट. पण भारतानं दोन्ही गटात जाणं पसंत केलं नाही, त्याऐवजी आपला तिसरा मार्ग निवडला. ठीक आहे, जे विकसनशील मागास नव्यानं स्वतंत्र झालेले देश आहेत त्यांना घेऊन विकासाचा शांततेचा मार्ग भारतानं निवडला. मग हे काय आहे, भारताच्या आदर्शवादी दृष्टिकोनातून आलेलं भारताचं परराष्ट्र धोरण आहे. ठीक आहे, मग या दृष्टीने आपण याच्याकडे बघू शकतो. आणि तिसरा महत्वाचा दृष्टिकोन याच्यामध्ये असतो तो म्हणजे प्रिन्सिपल्ड रिअलिझम. प्रिन्सिपल्ड रिअलिझम म्हणजे काय, तात्विक आदर्शवाद. ठीक आहे, तात्विक वास्तववाद, ठीक सॉरी, आदर्शवाद नव्हे, प्रिन्सिपल रिअलिझम. म्हणजेच काय, की राष्ट्रहित महत्वाचं आहेच, मात्र त्यासोबत आपण नैतिक मूल्य आणि तत्वांचा देखील म्हणजे नैतिक मूल्य आणि तत्वांना देखील उचलून धरलं पाहिजे, त्यांचा देखील आदर केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रहिताचा पाठलाग करणं, सत्तेचा पाठलाग करणं, पण त्याचबरोबर होईल तेवढं तत्व आणि मूल्यांना देखील उचलून धरणं. मग भारतानं जी भूमिका घेतली की रशियानं युक्रेनवरती आक्रमण केलं आणि रशिया हा भारताचा टाइम टेस्टेड म्हणजे काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला मित्र आहे. मग अशा वेळेस अमेरिका असेल, युरोपातील देश असतील, हे भारतावरती टीका करू लागले की भारत हा रशियाचा विरोध करत नाहीये स्पष्टपणे, रशियावरती स्पष्टपणे टीका करत नाहीये. अशा वेळेस भारतानं रशियाच्या वरती टीका तर केली नाही एकदम हार्ड स्वरूपात, पण भारत काय म्हणला की सध्याचा काळ हा युद्धाचा नाहीये. त्या स्वरूपात भारतानं थोडंफार म्हणजे रशियाला सांगितल्या गोष्टी, पण त्याच वेळेस पाश्चात्यांच्या हो मध्ये हो मिसळला नाही आणि रशियावरती कडकपणे टीका केली नाही. ठीक आहे, म्हणजे भारताचं धोरण हे समतोल करताचं होतं की भारतीय पंतप्रधान हे रशियाला ज्या वेळेस भेट देतात त्याच वेळेस तिथून थेट ते युक्रेनला जातात. म्हणजे भारताचं धोरण जे काय आहे, दृष्टिकोन जो काय आहे, तो तात्विक वास्तववादाचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, म्हणजेच तत्व मूल्य सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्याच वेळेस वास्तववाद, जे वास्तवात राजकारणाचे लढते ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे एकाच गोष्टीचा पाठलाग करण्यात काय अर्थ नाहीये. ठीक आहे, राष्ट्रहितही महत्वाचं आहे आणि त्याच वेळेस नैतिक मूल्य तत्व उचलून धरणं हे सुद्धा महत्वाचं असल्याचं भारतानं त्याच्या युक्रेन संबंधीच्या रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भातलं भारताचं धोरणानं दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील जे काही नैतिक मुद्दे किंवा समस्या आहेत त्यांना या तीन दृष्टिकोनातून बघू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. मग ह्या द्विधा सोडवण्याचे हे तीन दृष्टिकोन आहेत. मग आंतरराष्ट्रीय संबंधातील वेगवेगळे एथिकल इश्यूज काय आहेत. आयआर मधले नैतिक मुद्दे की ज्यांना आपण नीतिशास्त्र लागू करू शकतो, कोणकोणते आहेत तुम्हाला काय वाटतं? की मला सांगा, युद्ध असेल, युद्ध सुरू केलं जावं की नव्हे, ह्या दोन गोष्टी पुढे आपण डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे, किंवा न्याय युद्धाची तत्व काय आहेत, युद्ध केलं जावं तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये, किंवा युद्ध जरी केलं गेलं तरी त्या युद्धाच्या काळामध्ये कोणत्या तत्वांची मूल्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, या सर्व बाबी असं आपण जो निर्वासितांचा मुद्दा बघितला तो असेल, रेफ्युजी क्रायसिस. ठीक आहे, त्यानंतर हवामान बदल असेल, त्यानंतर सांगा जी काय नरसंहारी त्याला आपण म्हणजे त्याला काय म्हणूयात की मास लेवलला किलिंग करणारी शस्त्रास्त्र असतील. ठीक आहे, त्याला काय म्हणूयात की आपण संहारक स्वरूपाची शस्त्रास्त्र, म्हणजे अण्वस्त्र वगैरे, रासायनिक बॉम्ब असतील, हायड्रोजन बॉम्ब असतील, यांसारखी शस्त्रास्त्र. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचा वांशिक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, रेशियल कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे,
अजून आंतरराष्ट्रीय संबंधात कोणते नैतिक मुद्दे आहेत? हम्म दहशतवादाची समस्या असेल, त्यामुळे कोणत्या नैतिक तत्वांचं उल्लंघन होत आहे? त्यानंतर मानवतावादी हस्तक्षेप असेल, ह्युमॅनिटेरियन इंटरफेरन्स. ठीक आहे, हे काय बाबी आहेत या आंतरराष्ट्रीय संबंधातील काही मुद्दे आहेत की ज्यांना आपण नीतिशास्त्र लागू करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर ग्लोबल कॉमनचा मुद्दा असेल. त्या गोष्टी काय आहेत या थोड्या पुढे लगेच बघूयात आपण. पण हे जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यांना नीतिशास्त्र लागू करणं आणि कशा स्वरूपात लागू करणं, हे जे आपले 3 दृष्टिकोन बघितले त्या दृष्टिकोनातून त्या मुद्द्यांकडे पाहणं, त्या नैतिक समस्यांकडे. ठीक आहे, त्याला आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एक एक पॉईंट आपण घेऊयात. ठीक आहे, सुरुवातीला आपण निर्वासितांचा प्रश्न बघूयात. निर्वासितांची समस्या. हे रेफ्युजी कोण असतात की ते त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये पर्सिक्युटेड असतात, की त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्यांच्या जीविताची सुरक्षा नसते, त्यांच्यावरती छळ केला जातो. मग तो छळ जो डॉमिनंट ग्रुप असेल त्यांच्या सोसायटीमध्ये त्याच्याकडून असेल किंवा त्यांच्या राज्याकडून सरकारकडून देखील होत असल्याचं आपल्याला हे पाहायला मिळतं. ठीक आहे, आणि त्यामुळं त्यांना त्या जीवाला असलेल्या धोक्यामुळं, अत्याचाराच्या भीतीमुळं त्यांना स्वतःचा देश सोडावा लागतो. ठीक आहे, त्यामुळे ते निर्वासित होत असतात, ते राज्यविहीन होतात, ते स्वतःचं घर विहीन होतात, त्यांना स्वतःचं घर सोडावं लागतं, स्वतःचा देश सोडावा लागतो आणि जीविताच्या सुरक्षेसाठी ते सुरक्षित ठिकाणाच्या शोधात भटकंती करतात. ठीक आहे, मग यात नैतिक दुविधा काय आहेत ज्या आपण बघितल्या की जे विरोध करणारे राज्य आहेत ते काय म्हणतात की आमची राष्ट्रीय सुरक्षा किंवा आमच्याकडे मर्यादित स्वरूपात संसाधन उपलब्ध आहेत किंवा राजकीय असुरक्षितता त्यामुळे क्रिएट होऊ शकते. या बाबी विरोधात युक्तिवाद म्हणून दिले जातात. याच्या समर्थनार्थ आपण काय युक्तिवाद करू शकतो की निर्वासितांना आसरा देणं हे राज्याचं कर्तव्य आहे दुसऱ्या राज्यांचं. का? कारण की मानवी हक्कांचा आदर केलं जाणं गरजेचं आहे. ते मनुष्य आहेत, त्या कारणानं त्यांना काही हक्क आहेत आणि त्यांचा आदर करणं म्हणजे मानवी प्रतिष्ठेचा आदर करणं आहे आणि तो केला जाणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे विश्वबंधुत्वाच्या घोषणा करत असतो, वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे, या बाबीच्या दृष्टीनं किंवा व्यक्तीच्या जीविताचा हक्क असेल तो किती महत्वाचा आहे हे आपण सर्वजण जाणतो. रोहिंग्यांचा जीव देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्याचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यानुसार आपण म्हणू शकतो की मग त्या रोहिंग्यांना तात्पुरता निवारा द्या, त्यांची तात्पुरती सोय करा आणि ज्या देशामध्ये ते पर्सिक्युटेड आहेत तिथली समस्या जोपर्यंत शांत होत नाहीये, थंड होत नाहीये, ठीक आहे, किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संबंधित देशावरती दबाव आणणं, या गोष्टी जोपर्यंत केल्या जात नाहीत आणि संबंधित देशाला त्या अल्पसंख्याकांवरती अनन्वित अत्याचार करण्यापासून जोपर्यंत रोखलं जात नाहीये तोपर्यंत त्यांना आसरा देणं गरजेचं असल्याचं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू आहेत, बाजूनही आणि विरोधात. त्या सगळ्या गोष्टी आपण नोट्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचाल. ठीक आहे, त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो आहे हवामान बदलाचा. आज जे काही हवामान बदल झालेला आहे किंवा जी जागतिक तापमान वाढ झालेली आहे, ग्लोबल वॉर्मिंग, ही वाढवायला विकसित देश कारणीभूत ठरलेले आहेत. ठीक आहे, यांचं औद्योगिकरण अगोदर झालं, त्यांनी औद्योगिक प्रदूषण जास्त केलं आणि त्यामुळे ही जागतिक तापमानवाढ हवामान बदल झाला आहे आणि त्यामुळे आज त्यांची हे हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी, जागतिक तापमान वाढीला रोखण्यासाठी विकसित देशांची भूमिका ही जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच हवामान बदल रोखणं, जागतिक तापमान वाढीला रोखणं ही आपली सामायिक जबाबदारी आहे. कॉमन बट डिफरन्शिएटेड म्हणजे विभेदित स्वरूपाची जबाबदारी आहे. म्हणजे विकसित देशांनी हवामान बदल किंवा जागतिक तापमान व्हायला ते जास्त कारणीभूत ठरलेले आहेत. मग आज ती कमी करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची जास्त आहे. जे विकसनशील अल्पविकसित देश आहेत ते अजून तेवढे विकसित नाहीयेत. त्यांना अजून पायाभूत सुविधांचा तेवढा विकास झालेला नाहीये. त्यांच्यामध्ये गरिबी, दारिद्र्य म्हणजे गरिबी असेल, कुपोषण असेल, शिक्षण, आरोग्य असेल, या गोष्टी अजून मागास अवस्थेत आहेत. पायाभूत सुविधा मागास अवस्थेत आहेत. यांची बांधणी त्यांना अजून करायची आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस जागतिक तापमान वाढीला नियंत्रित करणं यासाठी जास्तीची जबाबदारी कोणाची आहे? विकसित देशांची. त्यालाच आपण काय म्हणतो, हवामान न्याय. ठीक आहे, ठीक आहे. आज आपण बघतो की जागतिक तापमानवाढीचा, हवामान बदलाचा किंवा जी सागर जलाची पातळी वाढत चालली, सी लेव्हल राईज, याचा
तोटा कुणाला सहन करावा लागत आहे? जे लहान लहान बेट असणारी देश आहेत, लहान लहान बेटांच्या स्वरूपात असलेले देश, यांना सहन करावं लागत आहे. हे अल्पविकसित विकसनशील अवस्थेत आहेत. ठीक आहे. मग हवामान न्याय जर सुनिश्चित करायचं असेल तर विकसित देशांनी अधिकची जबाबदारी घेऊन त्या देशांना सहाय्य करणं असेल किंवा ही जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बनचं उत्सर्जन कमी करणं. मग नेट झिरोकडे त्यांचं होणारं संक्रमण असेल, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच वेळेस हे जे काही बाकीचे देश आहेत अल्पविकसित विकसनशील, त्यांना मदत देणं, ठीक आहे, या गोष्टी गरजेच्या आहेत हवामान बदलामध्ये. त्यानंतर त्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघू शकतो, तो म्हणजे जी काही संहारक शस्त्रास्त्र आहेत, विध्वंसकारी शस्त्रास्त्र, या विध्वंसकारी शस्त्रास्त्रांमुळे पुढच्या पिढ्यांना देखील तोटे सहन करावे लागतात. संहारक शस्त्रे जसं की अण्वस्त्र असतील. मग आपण पाहतो की हिरोशिमा आणि नागासाकी इथे जे अणुबॉम्ब टाकले, त्या अणुबॉम्बांचे चटके पुढच्या भविष्यातील पिढ्यांनाही सोसावे लागले. ठीक आहे. भविष्यातील पिढ्या, मग हे होऊ द्यायचं नसेल, आपल्या कृतींचा भविष्यातील पिढ्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल, की जे नैतिकदृष्ट्या योग्य नाहीये, तर आपल्याला संहारक शस्त्रास्त्रांचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अण्वस्त्र प्रसार रोखणं गरजेचं आहे. अण्वस्त्रमुक्त जग त्याकडे वाटचाल करणं गरजेचं आहे आणि भारताचा पाठपुरावाही त्याच दिशेने आहे. ठीक आहे. मग अण्वस्त्रांचा मुद्दा आपण बघू शकतो. त्यानंतर दुसरं काय म्हणू शकतो की वांशिक संघर्ष, म्हणजे काही काही क्षेत्रांमध्ये काही काही देशांमध्ये, म्हणजे काय म्हणूयात की स्पेनमध्ये कॅटलोनिया असेल, तिथं वांशिक संघर्ष आहे, किंवा श्रीलंकेमध्ये सिंहाली आणि जे काही तमिळ लोक आहेत त्यांचा संघर्ष असेल. ठीक आहे. या बाबी, मग हे वांशिक संघर्ष देखील आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्रात येणारे मुद्दे आहेत. मग या वांशिक संघर्ष किंवा यातून उद्भवणाऱ्या ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत त्यांना थांबवायचं असेल तर आपल्याकडे कोणत्या गोष्टीची गरज आहे? सांस्कृतिक सहिष्णुता. म्हणजेच काय की कल्चरली आपण टॉलरन्स दाखवला पाहिजे, की आपल्यापेक्षा भिन्न भाषा, भिन्न संस्कृती असणाऱ्यांचा देखील आदर करता आला पाहिजे. त्यांना आपल्या समाजामध्ये, संस्कृतीमध्ये सामावून घेता आला पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर मानवतावादी हस्तक्षेप. याच्यामध्ये काय होतं? मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय? की रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, की नागरिकांचं संरक्षण करणं ही राज्याची किंवा देशाची जबाबदारी आहे. आणि अशा वेळेस जेव्हा एखादं राज्य नागरिकांचं संरक्षण करण्याच्या ऐवजी स्वतःच्याच नागरिकांवरती अत्याचार करतं, त्यावेळी जागतिक समुदायाची, आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी बनते की त्या संबंधित देशामधील नागरिकांचं संरक्षण करावं. मात्र बहुतांश वेळा काय होतं की या तरतुदीचा विकसित अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र चुकीचा दुरुपयोग करत असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. की आम्ही संबंधित देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करत आहोत असं ते म्हणतात, पण प्रत्यक्षात त्यांचा हेतू हा त्या राज्यावरती स्वतःचं नियंत्रण स्थापित करणं हा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. अमेरिकेनं मध्य पूर्वेमध्ये जे राजकारण केलं आहे ते आपल्याला याचाच भाग असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर दहशतवाद असेल. दहशतवाद काय आहे? की स्वार्थी राजकीय हितसंबंध, संकुचित स्वरूपाचे राजकीय हितसंबंध साध्य करण्यासाठी ती हिंसेचा वापर करतात. ठीक आहे. हिंसेचा वापर, लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणं आणि त्यातून त्यांचा राजकीय हेतू साध्य करण्याचं ते काम करत असतात. जो धार्मिक मूलतत्ववाद असतो, की धर्माचा संकुचित अर्थ काढणं, त्यातून ते हिंसेला प्रोत्साहन हिंसेला प्रोत्साहन देत असतात. ठीक आहे. हिंसेला प्रोत्साहन देत असतात आणि यातून दहशतवादाच्या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र या दहशतवादामुळे निष्पाप लोकांचे बळी जातात. निष्पापांचे बळी. ठीक आहे. महिला असतील, लहान मुलं असतील, यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत असतं. जी वेगवेगळ्या स्वरूपाची जी भौतिक मालमत्ता आहे, जीवितहानी आहे, म्हणजे भौतिक हानीसोबतच जीवितहानी सुद्धा या दहशतवादामुळे आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळते. ठीक आहे. आणि याला सुद्धा रोखण्यासाठी काय गरजेचं आहे? धार्मिक आणि सांस्कृतिक सहिष्णुता दाखविणं गरजेचं आहे, की आपल्यापेक्षा भिन्न धर्मीयांच्या संस्कृतीचा, त्या लोकांचा आदर तुम्हाला करता आला पाहिजे. त्यांची भिन्न मतं मान्य करता आली पाहिजेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ग्लोबल कॉमन्सचा एक महत्वाचा मुद्दा आहे. ग्लोबल कॉमन्स म्हणजे काय?
ग्लोबल कॉमन्स म्हणजे तुमच्या ज्या राष्ट्रीय सीमा आहेत, तुमच्या देशांच्या सीमा, त्या देशांच्या सीमांच्या पल्याडल्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्लोबल कॉमन्स आहेत. त्या जगातील सर्व देशांचे एक सामूहिक मालमत्ता किंवा सामूहिक आपला वारसा असल्याचं आपण म्हणू शकतो, की जसं की अंटार्क्टिका असेल किंवा आर्टिक असेल, याच्यावरती कोणाही एकाची मालकी नाही किंवा आउटर पेस असेल म्हणजे काय बाह्य जे काही अंतराळ आहे ते याच्यावरती याच्याप्रती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग त्याच्यावरती कुणीही आपला स्वतःचा ताबा सांगता कामा नये, मात्र त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ठीक आहे, या बाबी या टॉपिकमध्ये येतात या दृष्टीनं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे युद्ध. युद्धाचे विपरीत परिणाम काय होतात हे आपण सर्वजण जाणतो. युद्धामुळे काय होत नाही, युद्धामुळे सगळं काय होतं, युद्ध जरी संपलं तरी युद्धामुळे कोणीही विजेता नसतो. त्या युद्धात सर्वांचा पराजय किंवा सर्वांनाच नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं युद्ध टाळण्याचा प्रयत्न असला पाहिजे. समोपचारानं किंवा संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, मात्र आपल्याला युद्ध होताना दिसत असतात आणि युद्धाचे खूपच जास्त विपरीत वाईट परिणाम होतात. जसं की जीवितहानी होणं, वित्तहानी होणं. ठीक आहे, युद्धामुळं काय होतं, वॉर विडोज म्हणजे काय युद्धवा किंवा वॉर विडोज म्हणजे काय, ज्यांचे पती युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात मारले जातात सैनिक म्हणून पुरुष, त्यावेळेस त्यांच्या पत्नी या वॉर विडोज म्हणून पुढे येतात. ठीक आहे, मग वॉर विडोजची समस्या उभी राहते. त्यानंतर संसाधनांचा अपव्यय होतोय, वेस्टेज होत आहे. त्याच वेळेस मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. महिला असतील, बालकं असतील, सामान्य नागरिक असेल, यांना मोठा फटका बसत असतो, यांना त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर जगातली जी काही मागणी पुरवठ्याची किंवा सप्लाय चेनची जी साखळी आहे, पुरवठा साखळी, ती सुद्धा विस्कळीत होते. मग अन्नधान्य असतील, अत्यावश्यक गोष्टी असतील, यांच्या किमती आपल्याला वाढताना पाहायला मिळतं. आपण पाहतो तेलाच्या किमती वाढणं वगैरे युद्धामुळं. ठीक आहे, त्यानंतर लोकांना स्थलांतर करावं लागतं बळजबरीनं. त्यानंतर लोकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागतं. ठीक आहे, आणि युद्धाचे परिणाम हे भविष्यातील पिढ्यांना देखील सहन करावे लागतात, जे आपण हिरोशिमा आणि नागासाकीच्या बाबतीत बघितलं. ठीक आहे, या युद्धाच्या परिस्थितीमध्ये काय होत असतं, की देश वैश्विक हितापेक्षा, जागतिक मानवतेच्या हितापेक्षा स्वतःच्या स्वार्थी राष्ट्रीय हितांना जास्त प्राधान्य देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, याच्यामध्ये अजून साधन विरुद्ध साध्य हा सुद्धा एक विवाद असल्याचं पाहायला मिळतं. साधन विरुद्ध साध्य, की साध्य काय आहे, राष्ट्रीय हित साध्य करणं, मात्र त्यासाठी तुम्ही हिंसेचा, युद्धासारख्या मार्गाचा अवलंब करणार का, हा एक मोठा विवादाचा मुद्दा आहे, नैतिक मुद्दा आहे. ठीक आहे, मग ही तुमची साधनं व्यवस्थित असली पाहिजेत आणि साध्य देखील व्यवस्थित असलं पाहिजेत. मग त्यासंबंधी जेस्ट वॉर थेरी आहे. ठीक आहे, जेस्ट वॉर थेरी म्हणजे काय, की न्याय्य युद्ध, युद्ध जरी करावं लागलं तरी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेस्ट वॉर थेरी म्हणजे काय, युद्धाचा सिद्धांत किंवा न्याययुद्ध. न्याययुद्ध काय आहे, याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी असतात, की युद्धाच्या अगोदर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, युद्धाच्या अगोदर तुम्ही म्हणजे युद्धाकडे एक शेवटचा पर्याय म्हणून बघितलं पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही संवादातून, लोकशाही मार्गातून काही तोडगा काढून काही मार्ग निघतोय का हे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा कोणता मार्ग निघत नाही आणि खूपच गरज वाटते त्यावेळेस तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही जो इंटरनॅशनल कम्युनिटी आहे, आंतरराष्ट्रीय समुदाय आहे, त्याची तुमच्या युद्धाला मान्यता मिळवली पाहिजे. ठीक आहे, युद्धाला मान्यता आंतरराष्ट्रीय समुदायाची. तुम्ही जर एखादी गोष्ट चुकीची करत असाल तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय समुदाय तुम्हाला मान्यता देणार नाही. ठीक आहे, त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की युद्ध सुरू करण्याच्या अगोदरच तुम्हाला माहित असलं पाहिजे की युद्ध आपण कोणत्या उद्दिष्टासाठी सुरू करत आहोत. म्हणजे ते मर्यादित काळासाठी, मर्यादित उद्दिष्टासाठी असलं पाहिजे. आणि तो तुमचं मर्यादित उद्दिष्ट एकदा का पूर्ण झालं तर तुम्ही ते युद्ध थांबवले देखील पाहिजे. कंटिन्युअसली ते युद्ध चालू ठेवण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे उगीच जास्तीचं नुकसान होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर युद्धाच्या दरम्यान देखील तुम्ही काही तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे. युद्धाच्या दरम्यान हे आहे, युद्धाच्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, युद्धाकडे शेवटचा पर्याय. पण युद्धाच्या दरम्यान तुम्ही काय केलं पाहिजे, की तुम्ही जो ताकदीचा, बळाचा, शस्त्रास्त्रांचा वापर करणार आहात तो मर्यादित असावा. जे बळ वापरणार आहात ते मर्यादित आणि प्रमाणशीर असावं. प्रमाणशीर, प्रपोर्शनेट, की समोरचा देश आणि तुमच्यामध्ये थोडीफार चकमक सुरू आहे आणि तुम्ही त्यातच मधातच जर अण्वस्त्र संबंधित देशावर डागण्यासाठी आणत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. ठीक आहे, प्रमाणशीर स्वरूपात ते युद्ध हवं, मर्यादित स्वरूपात ते युद्ध हवं. त्यानंतर
तुम्ही सामान्य नागरिकांना टार्गेट करू नये. ठीक आहे. एकमेकांच्या लष्करासोबत जे चाललं आहे ते वेगळं आहे. मात्र तुम्ही कॉमन सिटिझन जे आहेत त्यांना टार्गेट करता कामा नये आणि त्याच वेळेस युद्धाच्या दरम्यान तुम्ही ज्या प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणजे जे युद्ध कैदी आहेत त्यांना तुम्ही पकडले, त्यांना तुम्ही मानवतावादाची वागणूक द्याल. ठीक आहे. त्यांना योग्य वागणूक तुम्ही द्याल. ठीक आहे. या बाबी महत्वाच्या आहेत आणि त्यानंतर हे झालं युद्धाच्या दरम्यान. आता युद्ध थांबल्याच्या नंतर, युद्ध संपल्यानंतर युद्ध संपल्यानंतर देखील काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. युद्धामुळं ज्या म्हणजे युद्धानंतर तुम्ही वाटाघाटी करणं गरजेचं आहे. मात्र त्या शांततेनं राजकीय वाटाघाटी व्यवस्थित न्याय्य पद्धतीने व्हायला हव्यात आणि त्याच वेळेस विध्वंस ज्या ज्या भागाचा झालेला आहे त्याची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. रिबिल्डिंग ठीक आहे त्या क्षेत्राची हे महत्वाचं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला ही पुनर्बांधणी पाहायला मिळाली. त्यासाठी अमेरिका असेल, सोव्हिएत रशिया असेल यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. जसं की मार्शल योजना असेल, मार्शल योजना असेल, तुम्ही तिचं नाव ऐकलं असेल. ठीक आहे. हे न्याय्य युद्धाची तत्व असतात की युद्धाच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत युद्धाच्या दरम्यान आणि युद्ध संपल्यानंतर युद्धाच्या नंतर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. मग त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये संघटित गुन्हेगारीचाही प्रश्न येतो. नववा मुद्दा आहे संघटित गुन्हेगारी. यामध्ये काय होत असतं की संघटित गुन्हेगारीतून मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्यासोबतच मद्याची तस्करी, ड्रग ट्रॅफिकिंग होत असते. मग ही जी काय आहे ते मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, त्यामुळे थांबवली पाहिजे. मद्य तस्करी ही सुद्धा काय म्हणूया की असंघटित आणि बेकायदेशीर असलेली गोष्ट आहे. म्हणजे ते म्हणजे संघटित स्वरूपाची गुन्हा आहे, तो बेकायदेशीर आहे, तो सुद्धा नैतिक कोणत्याही स्वरूपाचा नाहीये. त्यामुळे त्याला सुद्धा थांबविलं गेलं पाहिजे. त्यामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन होणार आहे. ठीक आहे. या बाबी योग्य नव्हे. या दृष्टीनं आपल्याला याच्याकडे पाहायचं आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे होत आहेत? ग्रीडमुळं, की लोभ. ठीक आहे. व्यक्तीचा लोभ वाढत चाललाय आणि त्यातून ह्या गोष्टी होत असतात, की मानवी तस्करी करणं, व्यक्तींचा गुलामासारखा त्यांचा व्यापार करणं किंवा पैसा कमवण्यासाठी त्या मद्यासारख्या गोष्टींची तस्करी करणं असेल, त्या विकणं असेल, या गोष्टी कुठं ना कुठं चुकीच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढला मुद्दा आहे जो आपल्या सिलेबसमध्ये थेट मदत आहे म्हणजे मेन्शन आहे की विदेशी मदत. ठीक आहे. आपल्या अभ्यासक्रमातला हा टॉपिक आहे. थेट दिलेला अभ्यासक्रमामध्ये. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या कराल. ठीक आहे. की तुम्हाला फॉरेन एडमध्ये एथिक्स लागू करायचं आहे, नीतिशास्त्र लागू करायचं आहे. मग विदेशी मदत म्हणजे काय? हे अगोदर आपण समजून घेऊयात. विदेशी मदत म्हणजे काय? की ज्यावेळेस विकसनशील देश हा अल्पविकसित देशांना विदेशी मदत म्हणजे काय? की विकसित देश ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्या अल्पविकसित मागास देशांना काय देऊ करतात? निधी असेल, त्यानंतर वस्तू असेल, निधी म्हणजे पैसा, वस्तू असेल आणि त्यानंतर तंत्रज्ञान असेल, हे देऊ करतात. ठीक आहे. याला आपण विदेशी मदत असं म्हणत असतोय. मग ही दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही युरोपातील काही देशांची जी पडझड झाली, त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी विदेशी मदत या संकल्पनेला महत्व आलं. मग आपण बघितलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की युरोपचं विभाजन झालं दुसऱ्या महायुद्धानंतर. जो पूर्व युरोप होता तो सोव्हिएत रशियाच्या नियंत्रणाखाली आला आणि जो पश्चिम युरोप होता तो त्याच्यावरती अमेरिकेनं वर्चस्व स्थापित केलं एक प्रकारे. म्हणजे त्यांच्या मुठीत असल्या टाईप, त्यांच्या गटात असल्या टाईप, भांडवलदारी देशांचा गट आणि पूर्वेकडला सोव्हिएत देशांचा गट. मग अशा वेळेस काय झालं की पूर्व युरोपच्या बांधणीसाठी सोव्हिएत रशियाने प्रयत्न चालवले आणि अमेरिकेनं पश्चिम युरोपच्या बांधणीसाठी त्यासाठी अमेरिकेनं मार्शल योजना वगैरे आणली. ठीक आहे. मात्र या योजनांचा किंवा या पुनर्बांधणीचा हेतू काय होता की आपण त्या देशांना मदत करणं आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणं, त्यांची स्वायत्तता कमी करणं, त्यांच्यावरती आपलं प्रभुत्व स्थापित करणं. ठीक आहे. हा त्यावेळेस त्या विदेशी मदतीचा हेतू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रभुत्व स्थापन करण्याचा हेतू होता. मग या विदेशी मदतीचे प्रकार काय राहतात की विदेशी मदत कोणकोणत्या स्वरूपात राहते? सांगा. ते आर्थिक स्वरूपात असेल म्हणजे पैसा वगैरे देऊ करणं असेल किंवा लष्करी स्वरूपात असेल म्हणजे लष्करी सामर्थ्य पुरवणं असेल, त्यानंतर तंत्रज्ञान सहाय्य देणं असेल,
तंत्रज्ञान वगैरे पुरविणं. त्यानंतर जी काही मानवतावादी सहाय्य आहे, ह्युमॅनिटेरियन एड ती असेल. ठीक आहे. या स्वरूपामध्ये आपल्याला ही विदेशी मदत पाहायला मिळते. मग या मदतीसोबत काही वेळेस अटी सुद्धा लादल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यावेळेस एखादी आंतरराष्ट्रीय संस्था ही आर्थिक मदत किंवा फायनान्शियल पॅकेजेस देऊ करते, त्यावेळेस म्हणजे जसं की IMF असेल. IMF ज्यावेळेस विकसनशील जगातील एखाद्या देशाला कर्ज देऊ करते, त्यावेळेस ती त्यासोबत काही अटी लादते. या अटी काय असतात, की तुम्ही तुमच्या देशातील नागरिकांना किंवा उद्योगांना जे अनुदान देत आहात ते कमी करा. जसं की WTO ची जी धोरणं आहेत, की विकसनशील जगातील देशाने देखील त्यांच्या शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानं कमी केली पाहिजेत. या बाबी किंवा तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती अधिक खुली करा. म्हणजे LPGचं धोरण स्वीकारा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारा. तुमच्या बाजारपेठा या जागतिक उद्योगांसाठी खुल्या करा. या स्वरूपाचे किंवा तुमच्या देशामध्ये जो कॉर्पोरेट टॅक्स आहे, महामंडळ कर, कंपन्यांवर आकारला जाणारा त्याचा दर कमी करा. कामगार कायदे जे आहेत जे कडक आहेत ते सुलभ करा. या स्वरूपाच्या अटी ही विदेशी आर्थिक मदत देत असताना त्या IMF सारख्या संस्था लादत असतात विकसनशील आणि अल्पविकसित देशांवरती. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग विदेशी मदतीचे स्वरूप जर आपण अजून डिटेलमध्ये बघायची ठरवली तर त्यामध्ये जी लष्करी मदत असते, विदेशी मदतीमध्ये जी लष्करी मदत आहे, मिलिटरी एड, हिचा हेतू काय असतो? एक तर आपला एखादा मित्र देश आहे आणि त्याच्यावरती युद्ध कोणी लादलेलं असेल तर त्यात आपल्या मित्र देशाचं लष्करी दृष्ट्या सामर्थ्य वाढविण्यासाठी ठीक आहे लष्करी मदत दिली जाते. किंवा दुसरा हेतू काय असतो? एक मित्र देश आपल्याला मिळवायचे आहेत, त्यावेळेस त्या देशाला मिलिटरी एड देणं. मग आता जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे त्या युक्रेनला अमेरिकेकडून किंवा पश्चिम युरोपातील राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणात लष्करी मदत होत असल्याचं पाहायला मिळतंय. ठीक आहे. त्यानंतर दुसरी असते ती म्हणजे आर्थिक मदत. आपण काय पाहत आहोत? विदेशी मदत. ही झाली लष्करी मदत. नंतर राहते आर्थिक मदत. ही आर्थिक मदत कधी केली जाते? की विकसनशील देशांकडे ज्यावेळेस भांडवलाचा तुटवडा आहे, अशा वेळेस विकसित ज्यांच्याकडे पैसे आहेत, भांडवल आहे, ते देश मदत करतात. मात्र यातही बऱ्याचदा आपल्याला त्यांचा सुप्त हितसंबंध असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. संबंधित देशाचं शोषण करणं, एक प्रकारचा नववसाहतवाद, नवसाम्राज्यवाद लादणं हे आपल्याला यातून पाहायला मिळतं. आज आपण बघतो की चीनचे खिसे एकदम पैशानं जाम भरलेले आहेत. अशा वेळी चीनचा जो काही BRI प्रकल्प आहे, तो काहीसा शोषणकारी स्वरूपाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत किंवा चीनची जी चेकबुक राजनय आहे, चेकबुक राजनय म्हणजे काय? चीन हा इतर देशांना अल्पविकसित देशांना, विकसनशील देशांना पैसा देऊ करतो, निधी मोठ्या प्रमाणात आणि नंतर त्या देशाला त्या कर्जावरील व्याज सुद्धा फेडणं होत नाही. आणि नंतर मग श्रीलंकेसारखा देश हा त्या कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी स्वतःचं बंदर वगैरे त्या देशाकडे गहाण ठेवतो, त्या देशाला विकतो. हे प्रकार आपण पाहतोय. म्हणजे चीनला ऑलरेडी माहित असतं की हा प्रकल्प अनवायबल आहे फायनान्शियली. म्हणजे वित्तीय दृष्ट्या तो टिकवू शकत नाहीये. तो तोट्यातच जाणार आहे. मग असं असताना देखील चीन त्या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करतो आणि नंतर तो स्वतःच्या काबीज करतो. स्वतः हस्तगत करतो. हे चीनचं धोरण आहे. ठीक आहे. म्हणजेच आर्थिक मदत किंवा कर्ज वगैरे देऊ करणं आणि त्याद्वारे संबंधित देशावरती आपलं प्रभुत्व स्थापित करणं. मग या गोष्टी कुठं ना कुठं अनैतिक असल्याचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग त्या तुलनेत भारताचे जे प्रकल्प आहेत ते उत्तम दर्जाचे असतात. मात्र अभ्यासक असं म्हणतात की भारत हा खूप जास्त दप्तर दिरंगाईपणा करतो. म्हणजे प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये खूप जास्त विलंब लावतो. चीनचं मात्र थोडं फास्ट काम असतं. मात्र चीनचा विषय काय आहे की प्रोजेक्ट हे फायनान्शियली वायबल नसतात. तोट्यात जाणारे प्रकल्प असतात. त्याचबरोबर जी IMF ची आर्थिक मदत आहे किंवा कर्ज आहे ती सुद्धा सशर्त दिली जातात विथ कंडिशन्स. की संबंधित देशाला त्याची अर्थव्यवस्था खुली करायला लावणं किंवा काय म्हणूयात की कामगार कायदे जे आहेत ते अधिक सुलभ करणं, सोपे करणं. ठीक आहे. यांसारख्या बाबी IMF करायला लावत असतो मदत करत असताना. त्यानंतर तिसरी मदत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तांत्रिक सहाय्य. मग यामध्ये पुन्हा याच गोष्टी होतात की विकसित देश हे अल्पविकसित मागास देशांना तंत्रज्ञान देऊ करतात. ठीक आहे. मात्र ते जे तंत्रज्ञान देतात ते अद्ययावत तंत्रज्ञान देत नाहीत. कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान देऊ करतात. ठीक आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर चौथी मदत असते ती म्हणजे ह्युमॅनिटेरियन एड किंवा मानवतावादी सहाय्य.
हे कधी पाहायला मिळतं की एखाद्या देशामध्ये पूर असेल किंवा सुनामी असेल, भूकंप असेल, यांसारख्या आपत्ती उद्भवल्या तर आजूबाजूचे देश, जगातील इतर देश हे त्या संबंधित देशाच्या मदतीला धावून जातात. ठीक आहे. मग आरोग्याची साधनं असतील, मेडिकल एड्स वगैरे या गोष्टी किंवा खाण्याच्या गोष्टी असेल, या गोष्टी घेऊन जात असतात. ठीक आहे. या गोष्टी आपण आपत्तीच्या काळामध्ये पाहत असतो. मग ही जी काही विदेशी मदत आहे, तिच्या नैतिक समस्या किंवा तिच्या नैतिक बाजू काय आहेत? हं? काय पाहता येतात, की जी विदेशी मदत केली जात आहे, त्याच्या बाजूने बोलायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण, की जागतिक न्यायासाठी ही महत्त्वाची आहे, ग्लोबल जस्टिस. ठीक आहे. त्यानंतर की काही देशांनी त्यागाचं तत्व दाखविलं जातं याद्वारे, की आम्ही दुसऱ्यांना मदत देतोय. भारतानं जे लस मैत्रीच्या बाबतीत केलं, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये लस मैत्री हा भारतानं पुढाकार चालवला आणि आफ्रिकेतील देशांनी लसी पुरवल्या. आफ्रिकेतील देशांना लसी पुरवल्या. लस मैत्री भारताचा पुढाकार असलेला. म्हणजे हे काय आहे, की त्यागाचं तत्व भारत शो करतो. वसुधैव कुटुंबकमचं भारत तत्व शो करतो. विश्व बंधुत्व भाव भारत दाखवितो. जागतिक न्याय असेल किंवा नुकसान भरपाई म्हणून न्याय, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला काही वेळेस पाहता येतात. नुकसान भरपाई म्हणून न्याय म्हणजे काय? जे आपण क्लायमेट जस्टिसच्या बाबतीत पाहतो, हवामान न्यायाच्या बाबतीत. ठीक आहे. मग याच्यावरती काही वेळेस नैतिक टीका देखील होत असतात, की बहुतांश वेळा ही जी विदेशी मदत आहे, याच्या म्हणजे विदेशी मदत तर केली जाते, मात्र त्या मागच्या पडद्यानं आपल्या संस्कृतीचा संबंधित देशामध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो. की आपण पाहिलं, की म्हणजे काही वेळेस एखादा धर्म हा ज्यावेळेस वेगळ्या स्वरूपाची सहाय्यता मदत करत असतो, की ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीत, की त्यांनी आदिवासींमध्ये काही कल्याणकारी कामं केली असतील, मात्र त्याद्वारे त्यांनी वेगळ्या मार्गाने त्या लोकांचं धर्मांतर देखील घडवून आणलं. मग अशा गोष्टी, की मदत करणं मात्र त्यासोबतच आपल्या संस्कृतीचा तिथं प्रचार करणं, ही गोष्ट काहीशी अनैतिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ही जी काही विदेशी मदत आहे, ती स्वहितानं प्रेरित असते. स्वहिताने प्रेरित. आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल योजना असेल, या योजनांद्वारे संबंधित सोव्हिएत रशिया असेल किंवा अमेरिका असेल, यांनी स्वतःचं प्रभुत्व अधिक घट्ट करण्यासाठी विदेशी म्हणजे इतर देशांना मदत करण्याचं काम केलं. ठीक आहे. म्हणजे स्वतःचं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी स्वतःच्या स्वहितानं प्रेरित होऊनच हे देश काम करत असतात. किंवा चीनचं उदाहरण जे आपण बघितलं, चीन इतर देशांना कर्ज वगैरे देऊ करतो, त्यामागे त्याचा स्वतःचाच हेतू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर हे जे काही तांत्रिक सहाय्य आहे, हे तंत्रज्ञान जे दिलं जातं, ते कालबाह्य स्वरूपाचं दिलं जातंय. मग तेही चुकीचं असल्याचं आपण म्हणू शकतो, की तंत्रज्ञान हे कालबाह्य स्वरूपाचं दिलं जातंय. त्यानंतर IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ते कर्ज तर देत आहेत, मात्र त्यासोबत ते अटी सुद्धा लादत आहेत, सशर्त कर्ज देत आहेत. आणि त्यातून की प्रत्येक देशाला स्वतःचं आर्थिक धोरण ठरवण्याचा हक्क आहे. बरोबर आहे ना? आपण म्हणजे प्रत्येक देशाला त्याचं सार्वभौमत्व आहे. मात्र ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय एखादी संस्था की ज्याच्यावरती पाश्चिमात्यांचं वर्चस्व आहे, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, या अमेरिका, युरोप जसं म्हणेल त्या पद्धतीने वागतात. मग अशा वेळेस बाहेरच्या देशांचं आपल्या धोरणांवरती नियंत्रण का असावं? हं. आपला देश ज्यावेळेस 90च्या दशकामध्ये आ काय म्हणूयात, की जी परकीय गंगाजळीचं संकट आपल्या इथं उद्भवलं, त्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्था खुली करावी लागली. मात्र IMF यांनी लादलेल्या अटीमुळं आपण आपलं स्वतःचं धोरण स्वीकारलं असतं, दॅट इज वेल एंड गुड. परंतु दुसऱ्याच्या कोणाच्या तरी म्हणण्यामुळं आपल्याला आपल्या देशाचं धोरण बदलावं लागणं, हे काहीतरी अनैतिक आहे ना. आपल्या सार्वभौमत्वावरची ती टांगती तलवार असल्याचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग या गोष्टी कुठं ना कुठं अनैतिक आपण म्हणू शकतो. त्यानंतर जो काही परकीय निधी दिला जातो, त्याचा काही वेळेस दहशतवादाकडे म्हणजे दहशतवादाला फंडिंग केली जाते त्या माध्यमातून. याही गोष्टी होतात. जी मद्य तस्करी आहे, मानवी तस्करी आहे, या असंघटित गुन्हेगारांसाठी या गोष्टींचा पाठपुरावा होत असल्याचं पाहायला मिळतं. किंवा काही वेळेस युद्धाला देखील अप्रत्यक्ष इंधन पुरविल्याचं काम हा निधी करत असतोय, विदेशी मदत. ठीक आहे. म्हणजे आता युक्रेनला जर सातत्यानं पाश्चात्य देशांनी, अमेरिकेनं, युरोपातील देशांनी शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, आर्थिक मदत केली, तर युद्ध हे अधिक जास्त काळ टिकवलं जाणार आहे, चालू ठेवलं जाणार आहे. काही अभ्यासक असंही म्हणतात, की रशियाला कमजोर करण्यासाठी US हा इतर देशांना सपोर्ट करत असतो, की जेवढं जास्तीत जास्त दिवस युद्ध चालू ठेवता येईल, तेवढं ते चालू ठेवणं. ठीक आहे. हा म्हणजे जे काही मोठी राज्य असतात, शक्तिशाली राज्य असतात, यांच्यामधला राजकारणाचा खेळ असतो. ठीक आहे. या बाबी आहेत. त्यानंतर की एखाद्या देशामध्ये राजकीय अस्थिर्य आहे, असं कारण दिलं जातं आणि त्यामुळं संबंधित देशामधील नागरिक हे असुरक्षित आहेत. संबंधित देशाचं राज्य किंवा सरकार त्या नागरिकांवरती छळ करत आहे, असं कारण देऊन संबंधित राज्यामध्ये हस्तक्षेप मोठ्या सत्ता, बलाढ्य सत्ता करत असतात अमेरिकेसारख्या.
मग अफगाणिस्तानमधील घुसखोरी असेल किंवा इराणचा आणि अमेरिकेचे बिघडलेले संबंध असतील, की इराणमध्ये जोपर्यंत राजेशाही होती तोपर्यंत अमेरिकेचा ती मित्र होती. ठीक आहे. कारण की राजेशाही असल्यामुळं एका नेत्याला, एका राजाला कंट्रोल करून त्या संबंधित देशाचं शोषण करणं अमेरिकेला शक्य होतं. पण ज्यावेळेस इराणमध्ये लोकशाही आली, ठीक आहे, त्यावेळेस अमेरिकेचे हितसंबंध म्हणजे पूर्ण होणं कठीण जाऊ लागलं आणि त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शत्रुत्व वाढलं. आज ते एकमेकांचा शत्रू संबोधतात. ठीक आहे. मग या बाबी कशामुळे होत आहेत? किंवा अमेरिका ज्या पद्धतीनं मध्यपूर्वेतील देशांमध्ये हस्तक्षेप करत आहे, मानवतावादाच्या नावाखाली हस्तक्षेप करणं, मात्र त्यामागे स्वतःचं हित साध्य करणं हा अमेरिकेचा हेतू असल्याचं पाहायला मिळतं. हेही जी काही विदेशी मदत वगैरे आहे यामधला अनैतिक मुद्दा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अलीकडे आपल्याला एनजीओ वसाहतवाद, एनजीओ साम्राज्यवाद पाहायला मिळतोय. काही अल्पविकसित मागास देशांचा जीडीपी जेवढा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त काय म्हणूयात की फंड हा एनजीओज कडे आहे. मग ह्या एनजीओज त्या संबंधित देशातील सरकारला हलवितात. या गोष्टी होत आहेत. मग एनजीओज म्हणजे जे काही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन किंवा एनजीओज जे आहेत त्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांची उलाढाल एवढी आहे, त्यांची असेट एवढी आहे की काही राज्यांची जीडीपी सुद्धा तेवढी नाहीये. ठीक आहे. आणि ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या कोणाच्या आहेत? युरोपातील किंवा अमेरिकेतील विकसित देशांच्या. या अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल, या जर्मनी, फ्रान्स या देशांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या. ठीक आहे. आणि या कुठं ना कुठं इतर देशांमधील जी काही सरकार आहे ती हलविणं असेल, इतर देशातील संसाधनांचा शोषण करणं असेल, हे काम करत आहेत. ठीक आहे. मग या सर्व बाबी आपण विदेशी मदत यामध्ये पाहू शकतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळं? काय काय बघितलं आपण? की आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधातील नीतिशास्त्र काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंधातील जे काही मुद्दे आहेत, नैतिक मुद्दे आहेत, त्यांना नीतिशास्त्र लागू करणं. मग कोणते मुद्दे आहेत? जसं की निर्वासितांचा मुद्दा असेल, हा आपण पाहिला. त्यानंतर की सोडवण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, वास्तववादी, आदर्शवादी आणि तात्विक वास्तववाद. वास्तववाद काय म्हणतो? राष्ट्रहित सर्वतोपरी आहे. आदर्शवाद काय म्हणतो? नैतिक तत्व आणि मूल्य महत्वाचे आहेत. राष्ट्रीय हित हे स्वार्थी आहे, ते दुय्यम आहे. आणि तात्विक वास्तवात दोन्ही गोष्टींना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आय आर मधले नैतिक मुद्दे काय आहेत ते आपण बघितले, वेगवेगळे नैतिक मुद्दे. ठीक आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता? तर विदेशी मदतीचा, की जो आपल्या थेट सिलेबस मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. मग या गोष्टी नोट्समध्ये सगळ्या व्यवस्थित दिलेल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचाल आणि या संबंधीचा पीवायक्यू मी आपल्या ग्रुपवरती टाकेल, तो सर्वांनी अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. क्लिअर? थांबूयात इथं. आता भेटूयात केस स्टडीला. थँक्यू सो मच.